यानंतरची बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोली शहरात एटीएम मध्ये पैसे जमा करताना मशीनने रिजेक्ट केलेल्या काही शंभरांच्या नोटांनी अखेर मोठ्या बनावट चलन रॅकेटचा भांडाफोड केलाय। गडचिरोली पोलिसांच्या तपासात थेट नागपूरमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांचा मिनी प्रिंटिंग प्रेस उघडकीस आला। या प्रकरणामध्ये गडचिरोलीतील 2 उच्च शिक्षित भावांसह 4 मुसक्या आवळण्यात आल्यात। नागपुरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या या बनावट नोटा छपाई केंद्रातून पोलिसांनी 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा, हायटेक कलर, बॉन्ड पेपर कटिंग साहित्य आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत। या कारवाईमध्ये मयूर डोईजड आणि आदित्य डोईजड या सख्या भावांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे एक जण सिव्हिल इंजिनियर असून दुसरा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, अतिशय धक्कादायक हा प्रकार गडचिरोलीमधून समोर आलाय, काय माहिती मिळतेय? महेश, माझा आवाज येतोय? हो प्रियंका, हॅलो, येतोय ना प्रियंका? गडचिरोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, आता त्या संदर्भामध्ये काय अधिकची माहिती मिळते? आपण बघितलं तर बनावट नोटा नेहमी बाजारात चालवण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात। मात्र पहिल्यांदा असा प्रकार झालाय की एटीएमची जी मशीन असते त्याच्यामध्ये पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या बनावट नोटा होत्या। मात्र एटीएम मशीननं या नोटा रिजेक्ट केल्या, त्यामुळे बँकेला या संदर्भातली माहिती मिळाली आणि त्यानंतर बँकेकडून गडचिरोली पोलिसांना तक्रार देण्यात आली होती। गडचिरोली पोलिसांनी या संदर्भात बँकेच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू केली। त्याच्यात धक्कादायक प्रकार हा आढळला की गडचिरोलीतील एका तरुणाने ही रक्कम ज्यांच्याकडून घेतली होती ती रक्कम, ही जी बनावट नोटांची रक्कम आहे, त्यांना नागपुरातून एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांची छपाई तिथं सुरू असून तिथून आल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी नागपुरातल्या या फ्लॅटमध्ये जेव्हा धाड घातली त्या ठिकाणी बनावट नोटा, हायटेक कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटिंग साहित्य, सगळं साहित्य सापडलेलं आहे। यात महत्त्वाचं म्हणजे मयूर डोईजड आणि आदित्य डोईजड हे 2 सख्खे भाऊ सामील आहेत आणि एक जण सिव्हिल इंजिनियर आहे तर दुसरा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि गेल्या 4 वर्षापासून हे दोघे बनावट नोटा छापून बाजारात चालवण्यात आणत असल्याचा पोलिसांचा संशय आहे। गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात हा आता तपास पूर्ण सुरू झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहूब नोटांची नक्कल यामध्ये तयार करण्यात आली होती। आता किती बनावट नोटा बाजारात यांनी वापरल्या असतील याचा तपास करण्याचं आव्हान गडचिरोली पोलिसांसमोर आहे। सध्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या रॅकेटमध्ये आणखी किती मोठे लोक आहेत हे सुद्धा आता तपासात उघड होणार आहे। प्रियंका, बरं महेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।